नमस्कार मित्रांनो खरीप हंगाम 2024चा जो काही पीक विमा आहे तो राहिलेला जो काही पीक विमा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला गेला आहे। तर हा पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना जमा झाला आहे व तो कसा चेक करायचा यासंबंधी सर्व काही माहिती आपण कालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तर कशा पद्धतीने चेक करायचा ते तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही जाऊन त्यामध्ये पाहू शकता। त्या व्हिडिओची जी काही लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आय बटनमध्ये देणार आहे। तर मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा जो आहे 2024चा खरीप हंगामाचा पीक विमा जो आहे तो शेतकऱ्यांना कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळाला। तर मित्रांनो जो काही पीक विमा आहे आता सपोज तुमचा सर्वे नंबर 2 आहे, तुमचे जे काही गट नंबर आहेत ते 2 आहेत। तर जो काही पीक विमा आहे तर माझ्या ऑब्झर्वेशननुसार ज्या शेतकऱ्यांना 2 सर्वे नंबर आहेत अशाच कस्टमरला जे काही पॉलिसी धारक आहेत, जे काही शेतकरी ज्यांचे 2 सर्वे नंबर आहेत अशाच शेतकऱ्यांना पीक विमा जो आहे तो आलेला आहे। त्यांचा का आला तर मित्रांनो या ठिकाणी मी काल स्टेटस चेक करून तुम्हाला दाखवलं की स्टेटस चेक केल्यानंतर त्या ठिकाणी आपले 2 सर्वे नंबर आहेत। तर मागे जो काही 2024चा पीक विमा जो आहे तो 2 टप्प्यामध्ये आपल्याला दिला होता। तर 2 टप्प्यामध्ये पीक विमा जो आहे तो दिल्यामुळे आपल्याला कळालेच नाही की आपल्याला कोणता विमा व कोणत्या गटाचा पीक विमा जो आहे तो किती मिळाला। तर जो काही पीक विमा आहे 2 गट आहेत तर आपल्याला फर्स्ट टाइमला जो पीक विमा आला तो 2 वेळेस अकाउंटला क्रेडिट झाला। दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या कंपन्यांनी जो काही कमी टप्पा आहे त्या म्हणजे जी काही कमी अमाऊंटचा टप्पा आहे त्यामध्ये 2 मेसेज सोडण्याऐवजी 2 अकाउंटचे 2 सर्वे नंबरचे अमाऊंट सोडण्याऐवजी एकाच अमाऊंटची जी काही मिड टर्म असतो त्याचे जी काही क्लेम आहे तो दिलेला आहे। परंतु जो काही लोकॅलिस्ट टर्म असतो, जो काही लोकॅलिस्ट क्लेम असतो त्याची जी काही अमाऊंट आहे ती त्यांनी तशीच त्यांच्याकडे दाबून ठेवली होती कंपनीकडे। तर त्या कंपन्यांनी आता जो काही पीक विमा आहे तो शेतकरी ओरडत आहेत म्हणून त्यामुळे तक्रारी येत असल्यामुळे जो काही पीक विमा आहे तो आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, त्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ज्यांचे एकापेक्षा अधिक सर्वे नंबर आहेत अशाच शेतकऱ्यांना जो काही पीक विमा आहे तो त्यांचा राहिलेला पीक विमा होता तो पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये जमा केला गेला आहे। तर अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।